हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला पहिला जो टॉपिक आहे सिमिलरिटी, त्यातला पहिला थिअरम आपण बघूया, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. First of all, let us have the statement of the theorem. The statement is, if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. सर्वात अगोदर या थिअरमचा अर्थ आपण डायग्राम वरून समजून घेऊया. Suppose this is triangle ABC is given, where line L intersects side AB and side BC in two distinct points P and Q. आता याचा अर्थ असा आहे या स्टेटमेंटचा की ही जी लाईन ए बी आणि ए सी ला ज्या दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते त्याच्यामुळं जे आपल्याला सेगमेंट्स मिळतात म्हणजे ए पी आणि पी बी ह्यांचा जर आपण रेशो घेतला दॅट इज ए पी डिवायडेड बाय पी बी आणि दुसऱ्या साईडवर म्हणजे ए सी वर जे दोन सेगमेंट तयार होतात ए क्यू आणि क्यू सी यांचा जर आपण रेशो घेतला ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी तर ते दोन्ही इक्वल असतात. हा या थिअरमचा अर्थ आहे. म्हणजे द लाईन डिवाइड्स साइड्स इन द सेम प्रपोर्शन म्हणजे ए बी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी. आता हे डायग्राम वरून लक्षात कसं ठेवायचं तर या डायग्राम मध्ये ए पी डिवायडेड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवायडेड बाय क्यू सी. ही जर नावं वेगळी असतील इथं म्हणजे ट्रायंगल पी क्यू आर दिलेला असेल तरी सुद्धा आपण हे लक्षात ठेवायचं की ह्या ज्या दोन साइड्स आहेत त्यांच्या रेशो आणि दुसऱ्या साइडवर तयार होणारे ज्या दोन साइड सेगमेंट्स आहेत त्यांचा रेशो हा सेम असणार आहे. तर हे हाच या थिअरमचा अर्थ आहे. आता ह्याची आपण प्रूफ लिहून घेऊया. आपल्याला माहिती आहे की डायग्राम थिअरम कुठलाही असू दे त्याची सुरुवात होते डायग्राम पासून. कोणताही थिअरम जर तुम्ही डायग्राम शिवाय पूर्ण जरी लिहिलात तरी त्याचे 0 मार्क असतात हे नेहमी लक्षात ठेवा. कारण थिअरमची सुरुवात ही डायग्रामवरच असते. डायग्रामवरच आधारित आपण गिव्हन लिहित असतो, टू प्रूव्ह लिहित असतो, कन्स्ट्रक्शन आपण त्या डायग्राम मध्ये करत असतो आणि मग सगळ्यात शेवटी प्रूफ लिहित असतो. त्यामुळे सुरुवात थिअरमची डायग्राम वरूनच करायची. सुरुवातीला डायग्राम काढायची. तर ही आपली डायग्राम झाली. आता गिव्हन मध्ये काय असतं तर ह्याच डायग्राम मध्ये जे काही दिले ते गिव्हन मध्ये लिहायचं असतं. आता या डायग्राम मध्ये काय काय दिले आपल्याला इन ट्रायंगल एबीसी लाईन एल इज पॅरलल टू लाईन बीसी, एल इज पॅरलल टू बीसी हे दिलेलं आहे ऍज द स्टेटमेंट सजेस्ट. अँड लाईन एल इंटरसेक्ट्स AB अँड AC ऍट पॉइंट्स P अँड Q. लाईन एल AB ला P मध्ये इंटरसेक्ट करते आणि AC ला Q मध्ये इंटरसेक्ट करते. एवढं सगळं दिलेलं आहे आणि ह्याच्यावरून प्रूव्ह काय करायचं आहे तर AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय QC. जसं मी मगाशी सांगितलं AP डिवायडेड बाय PB इज इक्वल टू AQ डिवायडेड बाय QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता ह्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्शन आपल्याला ह्यामध्ये करावे लागेल. वी हॅव टू ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. तर सेगमेंट PC ही डॉटेड लाईन आपण दाखवून घेतली आणि BQ सुद्धा डॉटेड लाईन दाखवून घेतली बिकॉज दिस इज अ कन्स्ट्रक्शन. तर ही कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्या प्रूफला सुरुवात होईल. तर आपल्या प्रूफचं पहिलं स्टेटमेंट असं आहे की अशी कन्स्ट्रक्शन केल्यामुळं आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळतील. पहिला ट्रायंगल APQ अँड द सेकंड वन इज PQB. हे दोन ट्रायंगल्स. त्यामुळे ह्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण ते दोन ट्रायंगल्स कन्सिडर केले की ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PQB हे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत हॅव इक्वल हाईट्स. यांची हाईट सेमच आहे. म्हणजे क्यू मधून समजा आपण परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर ही ट्रायंगल APQ ची हाईट असणार आहे आणि तीच PQB ची हाईट असणार आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असणार. मग आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे. याच्या अगोदर आपण एक प्रॉपर्टी शिकलेलो आहोत की जर दोन ट्रायंगल्स असतील ज्यांची हाईट सेम असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसवर अवलंबून असतो. मग आपण जर रेशो घेतला एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजे ह्या दोन ट्रायंगल्सचा रेशो जर आपण घेतला तर तो त्यांच्या बेसच्या रेशो इतका असणार आहे. मग क्यू मधून जर हाईट आपण काढली तर APQ चा बेस असणार AP. त्यामुळे ट्रायंगल APQ चा बेस AP आहे त्यामुळे न्यूमरेटर मध्ये AP घेतले आणि PQB चा बेस PB आहे त्यामुळे तो डिनॉमिनेटर मध्ये घेतलेला आपण. So area of triangle APQ divided by area of triangle PQB is equal to AP divided by P. आणि हे का तर ब्रॅकेट मध्ये रिझन लिहावं लागेल because these are the triangles with equal heights. Therefore the reason is areas proportionate to the bases. कारण जर दोन ट्रायंगल्सचे हाईट्स सेम असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसच्या रेशो इतका असतो. त्यामुळं हे पहिलं स्टेटमेंट याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. त्याच्यानंतर आणखी एक पेअर आहे ट्रायंगलची ट्रायंगल APQ आणि PQC. हे दोन ट्रायंगल्स याचा जर आपण विचार केला म्हणजे APQ हा एक ट्रायंगल आणि PQC हा दुसरा ट्रायंगल
ह्या दोन ट्रायंगलसाठी सुद्धा हाईट सेमच आहे. पुन्हा एकदा ह्या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो सुद्धा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसवर अवलंबून असतात. आता ट्रायंगल APQ साठी बेस आता होईल AQ आणि PQC साठी बेस होईल QC. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC must be equal to AQ divided by QC. Equation number 2, the reason is the same, areas proportional to the bases. Or these two triangles have equal heights, that's why their area of their ratios must be equal to ratio of their corresponding bases. आता हे इक्वेशन 1 आणि 2 आपण कन्सिडर केले, त्यांना आपण नंबर्स दिले. आता इथे आपल्याला दिले गिव्हन मध्ये की लाईन L इज पॅरलल टू BC किंवा लाईन PQ इज पॅरलल टू BC आणि त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स आहेत, PQB हा जो ट्रायंगल आहे आणि PQC हा दुसरा जो ट्रायंगल आहे. ते दोन्ही ट्रायंगल्स ह्या दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये आहेत, ज्यांचा बेस सेम आहे आणि ह्या दोन लाईन्स पॅरलल असल्यामुळे त्यांची हाईट सुद्धा सेम आहे. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत PQB आणि PQC ह्या दोन्हीची हाईट आणि बेस दोन्ही इक्वल आहेत. असं जर असेल एखाद्या दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असतील तर त्या दोन ट्रायंगल्सचा एरिया हा सुद्धा इक्वल असतो. त्यामुळं हे दोन ट्रायंगल्स यांचा बेस आणि हाईट सेम असल्यामुळं एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. मग ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणलं. आता इक्वेशन 1, 2 आणि 3 हे जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 1 आणि 2 मध्ये लेफ्ट हँड साइड्स आहेत एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि 2 ची लेफ्ट हँड साइड आहे एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ह्या 1 आणि 2 मधल्या लेफ्ट हँड साइड्स मधले न्यूमरेटर पहा APQ जे इक्वल आहे आणि डिनॉमिनेटर एरिया ऑफ ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQC ते सुद्धा इक्वल आहेत, कारण इक्वेशन 3 मध्ये आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या इक्वेशन 1 आणि 2 मध्ये लेफ्ट हँड साइड्स आर कॉन्ग्रुएंट. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to area of triangle APQ divided by area of triangle PQC. The reason is 1, 2 and 3, from 1, 2 and 3. आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB म्हणजेच काय तर AP डिवाइडेड बाय PB. तर पुढची स्टेप आपली असणार आहे या एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB that is nothing but AP divided by PB and area of triangle APQ divided by area of triangle PQC that is equal to AQ divided by QC. So this is we wanted to prove. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की AP divided by PB is equal to AQ divided by QC. So this is the proof of basic proportionality theorem.